बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात। रत्नागिरीच्या 1.5 वर्षाच्या वेदाने हे वाक्य खरं करून दाखवलं आहे। खेळण्या बागडण्याच्या वयात वेदा सरफरेने वय वर्ष 1.5 मध्येच आपल्या कलेची चुणूक दाखवली। आता तिने देशात रत्नागिरीचे नाव उंचावले असून भारताची सर्वात लहान जलतरणपटू म्हणून इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिचं नाव नोंदवलं गेलं आहे। वेदाने 100 मीटरचे अंतर 10 मिनिटं 8 सेकंदात पूर्ण करत विक्रमाला गवसणी घातली। 1.5 वर्षाची चिमुरडी, खरं तर तिचं हे रडण्याचं वय, पण ती त्या वयात रडणं विसरून पोहणं शिकत होती। वेदाचा मोठा भाऊ शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो। तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झाला आहे। रुद्रला घेऊन त्याची आई पायल सरफरे शासकीय जलतरण तलावावर येत होत्या। त्यावेळी वेदा ही जलतरण तलावातील पोहणं पाहायची। एक दिवस प्रशिक्षक महेश मिल्के यांनी वेदाला पाण्यात सोडलं। तेव्हा ती रडली नाही, तर पाण्यावर हातपाय मारू लागली। तिने पाण्याशी मैत्रीच केली। हळूहळू ती पोहायला लागली। बघता बघता ती पोहण्यात इतकी पारंगत झाली की तिने थेट नवा रेकॉर्डच आपल्या नावावर केला। जलतरण तलावाच्या कठड्यावरून पाण्यात डोकावताना तिचा आत्मविश्वास दिसून येतो आणि भारताचं भविष्य सुद्धा दिसून येतं। असे मुलं जन्माला येत असतील तर भारत जगावर राज्य करणार, यात वाद नाही।